कधी संसाराला मुकल सांगता येणार नाही. म्हणून दारू पिणारा नव्हतो कधी, चार चौघांनी घेतला मध्ये. मग लागलो परस्त्रीच्या नादी. काही सांगायचं म्हणजे सोन्यासारखी बायको, सोन्यासारखी पोरं सोडून ह्या बाईच्या नादी मी लागलो. घरदार विकलं, शेती भाडी विकली, बंगला विकला. म्हणून कधी आपलं प्रपंच सोडून कधीच वेगळ्या वाटेने चालायचं नाही. आपल्या बायकोवर जरूर प्रेम करावं, बायकोनुसल्या नवऱ्यावर प्रेम करावं, एकमेकांचं मन दुखावं. म्हणून जन्म एकदा आहे, मरण हे एकदा आहे. म्हणून बाईच्या नादी लागल्यावर थोडं काय होतं, यंत्रमाची लक्षण घटा. वडिलांमध्ये होती कसरत, हे सर्वांना विचार चालू, हे सर्वांना बेकार चालू, दिसायला लागली दिशा दिशा दिशा. जननी ही बघा मॉडेल, ते आधी येत लावलं मला. काय सांगायचं, काय देत नाही ना, करतो नाही. हा अगं उषा तर उघड झाली माझी, इंजेक्शन देत नाही. कारण का अनेक प्रकारचे रोग लागलेले आहेत, रोग आलेले आहेत. आपल्या देशावर महामारीचा कोरोनासारखा रोग येऊन होता, त्यात कित्येकांना लहानपणी जावं लागलं. त्यात बरोबर असतील, मोठे असतील. ते कशामुळे रक्त घेताना तसं नाही झाला, जास्त सिरीचं त्यालाच द्यावं, जास्त सिरीचं त्यालाच द्यावं, जास्त सिरीचं त्यालाच द्यावं. जीवन जगणारी सुकुमार व्हावा, जीवनाचं यासारखं करावं, जीवनाचं स्वार्थ करावं, जीवनाचं स्वार्थ करावं. हे सर्वांना बेकार झालो, हे सर्वांना बेकार झालो, दिसायला